शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, संत्रा हे जे फळपीक आहे त्यांनी फक्त नागपूर जिल्हाच नाही तर विदर्भाची अशी एक विशेष ओळख आहे. तर मंडळी, निश्चितच संत्रा फळपिकाची निगा कशी राखायची, व्यवस्थापन कसं करायचं, हा सुद्धा एक महत्त्वाचाच विषय बनतो. मंडळी, आजच्या कार्यक्रमाचा विषय सुद्धा हाच आहे. संत्रा आंबिया बहाराचे व्यवस्थापन हा आजचा आपला विषय. आणि या विषयाची माहिती देण्याकरता आज आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर राजेंद्र वानखडे, सहाय्यक प्राध्यापक उद्यानविद्या, कृषी संशोधन केंद्र अचलपूर, जिल्हा अमरावती इथून. सर, सर्वप्रथम कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत सर. धन्यवाद. सर, आजच्या विषयाला सुरुवात करूया. संत्रा हे जे पीक आहे, जसं आपण सांगितलं की अगदी महत्त्वाचं पीक आहे, तर बऱ्याचशा लोकांना हे माहीत नसतं की संत्र्याचा आंबिया बहार हा कुठला असतो. तर त्याबद्दल आम्हाला सांगा की हा कोणता असतो. संत्रा पिकामध्ये ऋतू बदलताना झाडाला नवीन पालवी येतात आणि ही पालवी वर्षातून 3दा येते. एक जून जुलैमध्ये, दुसरं सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आणि तिसरी जानेवारी फेब्रुवारीमध्ये. ह्या ऋतू बदलताना जी नवीन पालवी येते त्याला आपण नवती असं संबोधतो. या 3 पालवीवर आंब्या बहार हा जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये जी फुलं येतात आणि त्याचं जे हार्वेस्टिंग आहे किंवा तोडणी आहे जी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होते त्याला आपण आंब्या बहार म्हणतो. आणि विदर्भाच्या वातावरणामध्ये सर्वसाधारणपणे मृगबहार आणि आंब्या बहार हीच 2 बहार मोठ्या प्रमाणात येतात. म्हणूनच आपण आंब्या बहारामध्ये जे काही फुलं बाहेर निघतात आणि त्याची तोडणी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होते त्याला आपण आंब्या बहार असं संबोधतो. सर, बऱ्याचशा ठिकाणी आंबिया बहाराला नैसर्गिक बहार सुद्धा म्हटलं जातं. तर याचं कारण काय असं आपल्याला वाटतं? याचं महत्त्वाचं कारण असं दिसून येते की जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये जी काही फुलं बाहेर येतात त्या काळामध्ये विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात थंडीचं प्रमाण राहते. फुलं येण्याची जी प्रक्रिया त्या पहिले झाडाला नैसर्गिक या थंडीमुळे ताण बसतो आणि नैसर्गिकरित्या हा ताण बसला थंडीमुळे त्याच्यासोबतच आपण पाणीसुद्धा बंद करतो. परंतु नैसर्गिकरित्या झाडाला जास्त थंडीमुळे जो ताण बसतो त्याला अनुसरून आंब्या बहारामध्ये आपण त्या बहाराला नैसर्गिक बहार असं संबोधतो. अच्छा. हां, आपण ताणाबद्दल आताच बोललात. हां, तर संत्र्याच्या झाडाला ताण देणं आवश्यक असतं का, हे हो. आम्हाला सांगा. समजा आपण ताण दिला नाही तर त्या झाडाची वाढ कंटिन्यू सुरू राहते, सरळ ते झाड वाहते आणि त्याला मग फुलं येण्याची ही प्रक्रिया होणार नाही. मग त्यासाठी झाडाला जो बहार घ्यायचा आहे त्याच्या पहिले आपण जमिनीचा पोत, जमिनीतील ओलावा, झाडाची कंडिशन या गोष्टीवर आपण त्याला ताण देतो. सर्वसाधारणपणे असं गृहीत धरायला हरकत नाही का ज्या जमिनीमध्ये चिकणमातीचं प्रमाण 30%च्या पेक्षा कमी आहे ती जमीन आपण हलकी समजतो आणि त्या बागेला आपण 20 ते 30 दिवसाचं पाणी बंद करून ताण देतो आणि नंतर त्याच्यावर फुल येण्याची प्रक्रिया पहिलं पाणी दिल्यानंतर सुरू होते. याच पद्धतीनं ज्या जमिनीमध्ये 40%पेक्षा जास्त चिकणमातीचं प्रमाण आहे ती जमिनी आपण मध्यम समजल्या जातो. त्या जमिनीमध्ये 30 ते 40 दिवसाचा ताण देतो आणि जे जमीन 50%च्या वर चिकणमातीचं प्रमाण आहे अशी जमीन आपण भारी समजल्या जातो, ज्याला आपण जड म्हणतो. त्या जमिनीमध्ये आपण साधारणतः 40 ते 50 दिवसाचा आपण ताण देऊन ही ताणाची प्रक्रिया करतो. ताण जर दिला नाही तर झाडाला फुलं येण्याची ही प्रक्रिया होणार नाही. त्यामुळे संत्रा, मोसंबी आणि लिंबू, विशेषतः संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला ह्या ताणाअंतर्गत प्रक्रिया फुलाची सुरू होऊन जाते. ही एक अगदी महत्त्वाची बाब आपण सांगितलीत, कारण शेतकरी नेहमी द्विधा मनस्थितीत असतात या बाबतीत. तर पुढे अजून एक विस्तृत तांत्रिक बाजूकडे जाऊया की संत्र्याचं जे झाड आहे त्याच्यासाठी खत व्यवस्थापन कसं काय करावं असं आपल्याला वाटतं. हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. संत्र्यामध्ये जी फुलं येणं, नंतर 8 ते 9 महिने झाडावर फळाचे पालन पोषण होणे आणि नंतर 8 महिन्यानंतर त्याची तोडणी होणे, ह्या 8 ते 9 महिन्याच्या झाडावर झाड पोसण्यासाठी, फळं पोसण्यासाठी झाडावर
त्याला अन्नद्रव्याचा पुरवठा होणं आवश्यक आहे. मग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये संशोधन जे झालं त्याच्यामध्ये ज्या काही संत्र्याच्या शिफारसी आल्या त्यामध्ये असं दिसून येते का जे बहार येण्यावर साधारणतः 6 वर्षानंतर आपण फळं घेण्याची प्रक्रिया झाडावर घेतो, त्या झाडांना आपण सर्वसाधारणपणे जमिनीतून जर खत द्यायचं असेल तर 50 किलो शेणखत, 7.5 किलो निंबोळी ढेप, त्यानंतर 900 ग्रॅम नत्र, त्याचंच रूपांतर जर आपण युरियामध्ये केलं तर 1953 ग्रॅम युरिया, त्यानंतर 300 ग्रॅम 300 ग्रॅम स्फुरद, त्याचं रूपांतर आपण सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये केलं तर जवळपास 1875 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 300 ग्रॅम पालाश, त्याचं रूपांतर आपण म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये केलं तर जवळपास 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश आपल्याला त्या झाडाला 8 महिन्याच्या कालावधीमध्ये देणं गरजेचं राहते. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे का या रासायनिक खतासोबत आता जैविक खताची जोड विद्यापीठाच्या शिफारसी आलेल्या आहे. त्यामध्ये असं दिसून येते की 500 ग्रॅम व्हॅम, त्यानंतर 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा, 100 ग्रॅम ॲझोस्पेरिलियम आणि 100 ग्रॅम PSB याची जोड दिली तर तुमच्या झाडावर जे फळं येतात त्याची चकाकी वाढून क्वालिटीचा दर्जा, उत्तम फळं आपल्याला मिळू शकतात. म्हणून खताच्या व्यवस्थापनामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हे करणं गरजेचं आहे. आताच मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला 50 किलो शेणखत द्यायचं आहे, 7.5 किलो निंबोळी ढेप द्यायचा आहे. हे जेव्हा वेळेस आपण बगीचे तानावर सोडतो त्याच वेळेस आपल्याला शेणखत आणि निंबोळी ढेपचं ॲप्लिकेशन आपल्याला करणं गरजेचं आहे किंवा झाडाला देणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त आपण नत्र, स्फुरद आणि पालाशचा डोस जो पाहिला 900 ग्रॅम, 300 ग्रॅम आणि 300 ग्रॅम, याचं व्यवस्थापन करताना शेतकरी बंधूंनी एक काळजी घेणं आवश्यक आहे का पहिला मुद्दा असा दिसून येतो की आपल्याला 8 महिन्याचं हे फळ पीक झाडावर पोसायचं आहे. एक फळ पोसण्यासाठी आपल्याला 40 पानांची आवश्यकता राहते. मग हे 40 पानांना अन्नद्रव्य पुरवठा करणे आणि फळाला पुरवठा करण्यासाठी आपल्याला हे नत्र, स्फुरद, पालाश आहे याची विभागणी जमिनीतून जर द्यायचं झालं तर आपल्याला 5 भागामध्ये देणं गरजेचं आहे. आता हे 5 भाग कोणचे? आपण जर आंब्या बहाराची विभागणी केली तर पहिलं आपण पाणी देतो साधारणतः जानेवारी महिन्यात, तर पहिल्या वेळेस त्यावेळेस खताचा पहिला हप्ता द्यायला पाहिजे. मग फेब्रुवारी महिना सोडून द्यायचा, मग मार्चमध्ये दुसरा हप्ता द्यायला पाहिजे, नंतर एप्रिल महिना सोडून द्यायचा, नंतर मेमध्ये तिसरा हप्ता द्यायला पाहिजे, जून महिना सोडून द्यायचा, जुलैमध्ये चौथा हप्ता द्यायला पाहिजे आणि ऑगस्ट सोडून सप्टेंबरमध्ये 5वा हप्ता द्यायला पाहिजे. ही विभागणी याच्यासाठी राहते की 8 महिन्याच्या फळ पोसण्यासाठी त्या कालावधीमध्ये जर आपण नत्र, स्फुरद आणि पालाश उपलब्ध करून दिलं तर फळांचं पालन पोषण चांगलं होईल, उत्तम दर्जाची चांगली बट्टीदार संत्र आपल्याला मिळतील. बरेचसे शेतकरी काय करतात की ते 2दाच आंब्या बहाराला खत देतात, एक जानेवारी फेब्रुवारी महिन्यात आणि जून जुलैमध्ये. एक विचारात घेणं आवश्यक बाब आहे का 8 महिने जर त्या फळाला तयार व्हायला लागत असेल तर आपल्याला जेवढी तुम्ही विभागणी करा तेवढं त्या फळांचा उत्तम दर्जा आपल्याला मिळते. मग आता हे द्यायचं कसं? दुसरा मुद्दा उपस्थित आहे. आपण सांगितलं 900 ग्रॅम नत्र म्हणजे 1953 ग्रॅम युरिया द्या, 300 ग्रॅम स्फुरद म्हणजे 1875 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट द्या आणि 300 ग्रॅम पालाश म्हणजे 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश. सुरुवातीला नत्राची मात्रा ही झाडाला आवश्यक राहते, त्यावेळेस फुलांची प्रक्रिया, निघण्याची प्रक्रिया राहते. म्हणून याचा जर आपण टक्केवारीमध्ये विचार केला तर असं दिसून येते की आपल्याला नत्र हे 5 भागामध्ये विभागून द्यायचा 1 महिन्याच्या अंतराने. तर तुम्हाला 30% नत्र सुरुवातीला पहिल्या हप्त्यामध्ये, 30% दुसऱ्या हप्त्यामध्ये, 20% तिसऱ्या हप्त्यामध्ये आणि नंतर 10% म्हणजे 30%, 30%, 20%, 10% आणि 10% असं याचं आपण बायफर्केशन केलं तर असं दिसून येईल का 900 ग्रॅम नत्र म्हणजे 1953 ग्रॅम युरिया म्हणजे हा राऊंड फिगरमध्ये जो 2 किलो युरिया आहे आपल्याला 600 ग्रॅम त्यानंतर 400 ग्रॅम आणि 200 ग्रॅम अशा पद्धतीनं 2 किलो युरिया 5 भागामध्ये 5 महिन्यात 1 महिन्याच्या अंतराने आपल्याला देणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा घटक आहे स्फुरद. स्फुरद म्हणजे आपल्याला फळांच्या वाढीसाठी आणि झाडांच्या दर्जासाठी हे आवश्यक राहते. त्यावेळेस आपण हे स्फुरदाची मात्रा फक्त 3 भागामध्ये, पहिला 1 महिन्याच्या अंतराने, पहिला डोस जानेवारीमध्ये हा द्यायचा आहे आपल्याला 40%. तो जो 1875 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला द्यायचा आहे याचं जरी रूपांतर आपण 2 किलोमध्ये राऊंड फिगरमध्ये केलं किंवा 1875ची सुद्धा विभागणी केली तर पहिला हप्ता 40%, नंतर 35% आणि 25%. 3 भागामध्ये जानेवारी, नंतर फेब्रुवारी सोडून मार्च, एप्रिल सोडून मे ह्या 3 हप्त्यामध्ये आपल्याला 40% म्हणजे 800 ग्रॅम
सिंगल सुपर फॉस्फेट, त्यानंतर 35% म्हणजे 700 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि राहिलेला 500 ग्रॅम, अशा पद्धतीनं त्याची विभागणी करून आपल्याला स्फुरदाची मात्रा द्यायची. मग राहिला महत्त्वाचा घटक पालाश. हा पालाश आपल्याला फळांच्या चकाकीसाठी, उत्तम दर्जासाठी आवश्यक राहते आणि त्याची सुरुवातीला मात्रा कमी राहते, परंतु जेव्हा फळ परिपक्व अवस्थेमध्ये राहते जुलैनंतर, त्यावेळेस याची मात्रा जास्त राहते. मग याची विभागणी आपल्याला 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश 5 भागामध्ये द्यायचा आहे. तर त्याची टक्केवारीमध्ये जर आपण विभागणी केली तर 10%, 10%, नंतर 30% आणि 25% आणि 25%, अशा पद्धतीनं तुम्हाला 50 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश पहिला हप्ता, 50 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश दुसरा हप्ता, नंतर 150 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश तिसरा हप्ता आणि 125 ग्रॅम आणि 125 ग्रॅम म्हणजे 125 ग्रॅम 125 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश आपल्याला चौथ्या आणि 5व्या हप्त्यामध्ये द्यायचा आहे. अशा पद्धतीनं 5 भागामध्ये आपल्याला नत्र, स्फुरद आणि पालाश, युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅशची विभागणी करून आपल्याला द्यायचं पाहिजे. या मागचा उद्देश संशोधनाचा आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा हाच आहे का 8 महिन्याच्या फळ पिकासाठी वेळेवर नत्र, स्फुरद, पालाश जर उपलब्ध करून दिलं तर आपल्याला फळांचा दर्जा योग्य राखण्यास मदत होईल. सर, खूप नेमकी आणि अशी विस्तृत आपण माहिती दिलीत की प्रत्येक जो घटक आहे त्याचं काय महत्त्व आहे आपल्या झाडासाठी. तर सर, यासोबतच विचारायला आवडेल की कुठल्या शेतकरी बंधूंना जर ठिबकद्वारे खत व्यवस्थापन करायचं असेल तर त्याने काय करावं? हाच डोस आपल्याला जर ठिबकद्वारे द्यायचा असला, आता बरेचसे शेतकरी पाणी जिथे टंचाई असेल ठिबकचा वापर करतात किंवा विद्यापीठाच्या शिफारशी आहे का सुरुवातीपासूनच आपण ठिबकद्वारे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन हे करणं काळाची गरज आहे. कारण याच्यामध्ये जवळपास 25 ते 30% खताची बचत होते, 30% पाण्याची सुद्धा बचत होते आणि झाडाला नेमकं स्थितीमध्ये हे अन्नद्रव्य उपलब्ध होते. आता हे देत असताना आपण जो पाहिला 900 ग्रॅम नत्र, 300 ग्रॅम स्फुरद आणि 300 ग्रॅम पालाश, याचा डोस आपल्याला दर 15 दिवसाच्या अंतराने 10 महिन्यामध्ये, सुरुवातीला आपण जमिनीतून देत होतो ते 5 महिन्यामध्ये, परंतु जर आपल्याला ठिबकद्वारे जर द्यायचं असेल तर 10 महिन्याने 15 दिवसाच्या अंतराने देणं गरजेचं आहे. आता हे देत असताना जसं आपण त्यामध्ये पाहिलं का सुरुवातीला नत्राची मात्रा जास्त राहते, याच पद्धतीने हे करत असताना 15 दिवसाच्या अंतराने सुरुवातीचे जे 4 महिने, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल, या महिन्यामध्ये 72 ग्रॅम नत्र, मग त्याचं रूपांतर आपण युरियामध्ये केलं तर जवळपास 156 ग्रॅम युरिया दर 15 दिवसांना प्रति झाड आपल्याला हे ड्रिपच्या माध्यमातून, ठिबकच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे. हे 4 महिने झाल्यानंतर मग दुसरे जे 2 महिने राहते, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल गेल्यानंतर मे आणि जून राहते, या महिन्यामध्ये आपल्याला 48 ग्रॅम नत्र म्हणजे जवळपास 104 ग्रॅम युरिया 15 दिवसाच्या अंतरानं 2 महिन्यामध्ये 4 भागामध्ये देणं गरजेचं आहे. आणि नंतरचे मग 6 महिने झाल्यानंतर शेवटचे जे 4 महिने राहतात त्याच्यामध्ये समजा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून दिलं, नंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे 10 महिन्यामध्ये आपल्याला खताचं व्यवस्थापन करायचं आहे. शेवटचे जे 4 महिने राहते त्याच्यामध्ये आपल्याला 24 ग्रॅम नत्र म्हणजे जवळपास 52 ग्रॅम युरिया 15 दिवसाच्या अंतराने द्यायचा आहे. सर, माफ करा, आपलं उत्तर इथेच थांबवावं लागतं आहे कारण वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. मंडळी, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा, पाहत रहा कृषी दर्शन हा कार्यक्रम. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करतो. संत्रा अंबिया बहार व्यवस्थापन याविषयी आपली चर्चा सुरू आहे. तर सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण ठिबकद्वारे खत व्यवस्थापन कसं करावं याबद्दल माहिती देत होतात. हो, आपण ठिबकद्वारे जे खताचं व्यवस्थापन आहे त्याच्यात नत्र कसा द्यायचा हे आपण पाहिलं. नंतर दुसरा जो घटक आहे स्फुरदाचा, तो आपल्याला जर सिंगल सुपर फॉस्फेटमधून द्यायचा आहे तर तुम्हाला हे सिंगल सुपर फॉस्फेट पहिल्या दिवशी पाण्यामध्ये विरघळवून ठेवावं लागेल आणि त्याची नंतर मग मात्रा ठिबकद्वारे द्यायला लागेल. हे करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे का ही स्फुरदाची मात्रा आपल्याला 6 महिन्याच्याच काळामध्ये देणं गरजेचं राहते. हे देत असताना आपल्याला सुरुवातीचे जे 2 महिने आहे, 15 दिवसांना आपल्याला ठिबकद्वारे खताचं व्यवस्थापन करायचं आहे, तर हे देत असताना सुरुवातीलाच आपल्याला 32 ग्रॅम स्फुरद म्हणजे जवळपास 200 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, त्यानंतर 28 ग्रॅम स्फुरद, नंतर 175 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि त्यानंतर 20 ग्रॅम स्फुरद म्हणजे जवळपास आपल्याला 125 ग्रॅम स्फुरद, हे 2 महिने, पहिले 2 महिने
200 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, नंतर 2 महिने आपल्याला 150 ग्रॅम 175 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि नंतर 125 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला 6 महिन्यात 15 दिवसाच्या अंतराने द्यायचं आहे. ही झाली स्फुरदाची मात्रा. त्यानंतर जो महत्त्वाचा घटक आहे ज्यामध्ये आपण फळांचा दर्जा उत्तम राखण्यास आपल्याला मदत होते ते पालाश. ते जर आपल्याला म्युरेट ऑफ पोटॅशमधून द्यायचं आहे. म्युरेट ऑफ पोटॅश पाण्यामध्ये विरघळतं आणि हे देत असताना आपल्याला 10 महिन्यात त्याचे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. सुरुवातीला आपल्याला 8 ग्रॅम पालाश त्याचं रूपांतर आपण केलं तर 13 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश सुरुवातीचे जे 4 महिने 15 दिवसाच्या अंतराने द्यायचं आहे. नंतर 24 नंतरची जी मात्रा आहे 4 महिन्यानंतर 5व्या आणि 6व्या महिन्यामध्ये 24 ग्रॅम पालाश म्हणजे जवळपास आपल्याला 32 ते 33 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश हे देणं गरजेचं राहते. हे 4 महिन्यात 15 दिवसाच्या अंतराने प्रतिझाड देणं गरजेचं आहे. आणि शेवटचं 20 ग्रॅम पालाश म्हणजे जवळपास आपल्याला 33 ग्रॅम पालाश हे आपल्याला 4 महिने शेवटचे देणं गरजेचं आहे. म्हणजे पालाशची मात्रा देताना आपल्याला सुरुवातीची जी 4 महिने आहे ते 8 ग्रॅम म्हणजे जवळपास 33 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश 4 महिने, त्याच्यानंतर 24 ग्रॅम पालाश म्हणजे जवळपास 40 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश आणि नंतर 20 ग्रॅम म्हणजे 33 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश असं 4 महिने 2 महिने आणि 4 महिने अशा पद्धतीचं त्याचं ठिबकद्वारे आपल्याला व्यवस्थापन करणं हे गरजेचं आहे. अशा पद्धतीनं ठिबकद्वारे आपल्याला खतं देऊ शकतात. या व्यतिरिक्त आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा मात्रा देणं गरजेचं राहते. हे देत असताना आपलं एक गोष्ट लक्षाची का सुरुवातीला आपल्याला जमिनीचं माती परीक्षण करून देणं गरजेचं राहते. माती परीक्षणानुसार आपल्या जमिनीमध्ये झिंकची कमतरता असेल, नंतर मॉलिब्डेनम, मॅग्नेशियम, तर त्या कमतरतेनुसार आपल्याला झिंक 200 ग्रॅम प्रति झाड या पद्धतीनं खताचं व्यवस्थापन किंवा मॅग्नेशियम सल्फेट असेल तर 200 ग्रॅम, नंतर मॉलिब्डेनम असेल तर 200 ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्यसुद्धा आपल्याला देणं हे गरजेचं आहे. त्यामध्ये झिंक, मॅग्नेशियम आणि मॉलिब्डेनम हे महत्त्वाचे 3 एलिमेंट आहे जे आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून आपल्याला देणं संत्र्याच्या झाडाला आवश्यक आहे. सर, नक्कीच आपण जी माहिती देत आहात त्याचं प्रमाण किती आहे, त्या घटकाचं कालचक्र किती हवं, आमच्या शेतकरी बंधू भगिनींना नक्कीच ही माहिती फायद्याची ठरणार आहे. तर सर, त्यासोबतच ओलीत व्यवस्थापन सुद्धा एक महत्त्वाचा विषय असतो. तर संत्र्यासाठी ओलीत व्यवस्थापन कसं काय करावं? आंब्या बहारामध्ये एक गोष्ट आपल्याला प्रकर्षानं जाणवायला पाहिजे. नैसर्गिक बहार ज्याला आपण म्हणतो तो आपल्याला विहिरीतलं किंवा बोरचं जे पाणी आहे त्याच्या भरोश्यावरच आपल्याला हा बहार फोडता येतो. जसं मृगामध्ये निसर्गावर डिपेंड आहे, पहिलं पाणी पडल्यानंतर हा बहार फुटतो. परंतु आंब्या बहारामध्ये ही फोडण्याची जी क्रिया आहे सगळी गोष्ट आपल्याला पाण्याद्वारे आपल्यालाच देणं हे गरजेचं राहते. जेव्हा पहिलं पाणी देता एक गोष्ट शेतकरी बंधूंनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की 1 ते 1.5 महिन्याचा जमिनीचा पोत, जमिनीतील ओलावा आणि झाडाच्या कंडिशननुसार आपण ताण देतो. झाड त्यावेळेस सुप्त अवस्थेमध्ये राहते. झाडाला पाण्याचा पुरवठा आपण बंद करतो ताणाच्या कालावधीमध्ये आणि लगेच मग ज्यावेळेस पहिलं पाणी देतो तो एकदम खूप मोठं पाणी देणं गरजेचं राहत नाही. त्यावेळेस हे गोष्ट लक्षात पाहिजे, खूप मोठ्या प्रमाणात जर आपण पहिलंच पाणी दिलं तर त्यावेळेस नवतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात निघतं आणि फुलोऱ्याचं प्रमाण कमी राहतं. हे एक गोष्ट लक्षात ठेवायला हरकत नाही. म्हणून पहिलं पाणी देताना एक हलकं पाणी द्यायचं, दुसरं 5 ते 7 दिवसांनी त्याच्यापेक्षा डबल म्हणजे मध्यम प्रकारचं पाणी दिलं गेलं पाहिजे आणि तिसरं मग भरपूर पाणी दिलं गेलं पाहिजे. म्हणजे पहिलं पाणी देताना हलकं, दुसरं पाणी देताना मध्यम स्वरूपाचं आणि तिसरं भरपूर प्रमाणात पाणी देणं गरजेचं राहते. आता ठिबकचा हे काळ असल्यामुळे ठिबकद्वारे जर पाणी द्यायचं असेल आणि त्याच्यावर जर तुम्हाला आंब्या बहार फोडायचा असेल तर एक गोष्ट शेतकरी बंधूंनी लक्षात ठेवायला पाहिजे का पहिले 3 दिवस, पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस, या 3 दिवसामध्ये तुम्हाला 100 लिटर प्रति झाड साधारणतः 10 वर्षाच्या वरील झाडाला हे देणं गरजेचं आहे. नंतर 4था, 5वा आणि 6वा दिवस या दिवशी 150 लिटर प्रति दिवस पाणी देणं गरजेचं आहे आणि 7वा, 8वा आणि 9व्या दिवशी तुम्हाला 200 लिटर पाणी प्रति झाड जर दिलं तर ठिबकवर सुद्धा आपल्याला बगीचे फोडता येते. बऱ्याचशा शेतकऱ्यांचा गैरसमज आहे का ते भरपूर पाटाने पाणी देतात, वाफे तुडुंब भरून देतात आणि पहिल्याच पाण्यामध्ये गडबडवतात आणि मग त्याचा परिणाम फुलोऱ्याच्या प्रक्रियेवर होतो. म्हणून हे टाळलं. ठिबक असेल तर पहिल्या 3 दिवसात 100 लिटर प्रति झाड प्रति दिवस आणि दुसऱ्या 3 दिवसामध्ये 150 लिटर प्रति झाड प्रति दिवस आणि नंतर 200 लिटर प्रति झाड प्रति दिवस 7वा, 8वा आणि 9व्या दिवशी असं जर व्यवस्थापन केलं तर निश्चितच आपण पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये कुठेही कमी पडणार नाही. दुसरा एक महत्त्वाचा पाण्याच्या बाबतीत आपला फॅक्टर असा आहे
का नंतर 15 मार्चपासून तापमान वाढायला सुरुवात होतं आणि 15 मार्च नंतर जर तापमान 40-42 डिग्री सेंटीग्रेडमध्ये जर वर गेलं तर त्यावेळेस झाडाला पाण्याची कमतरता पडता कामा नये. मग यावेळेस विद्यापीठाच्या शिफारसीनुसार मंथ वाईज झाडाला किती पाणी द्यायला पाहिजे याचे सुद्धा संशोधनांती आकडे निश्चित झालेले आहे. तर सर, आपण आपली चर्चा अशीच पुढे सुरू ठेवू, पण तूर्त वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तर मंडळी, कुठेही जाऊ नका, पाहत रहा कृषी दर्शन कार्यक्रम. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. मंडळी, कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी ओलीत व्यवस्थापन संत्र्याचं कसं करायचं त्याबद्दल आपण समजा मंथ वाईज जे कॅलेंडर विद्यापीठाची शिफारस दिलेली आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर साधारणतः 10 वर्षाच्या वरील झाडाला जानेवारीमध्ये 57 लिटर, फेब्रुवारीमध्ये 80 लिटर, त्यानंतर 117 लिटर आणि नंतर 160 लिटर आणि 198 लिटर मे महिन्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं तापमान पाहून आपल्याला पाणी देणं गरजेचं राहते. सर, यासोबत आम्हाला सांगा की संत्र्याचं जे झाड असतं त्याचा वाफा असतो, त्यावर बरेच वेळेला आपण बघतो की गवत आच्छादित करून आपण काही प्रकार करतो. तर तो प्रकार जो आहे तो फायद्याचा असतो का त्या झाडासाठी? आच्छादन ही एक सगळ्यात मोठी आणि चांगली प्रक्रिया आहे. यामध्ये 2-3 गोष्टीचा आपल्याला फायदा होतो. एक, जमिनीमध्ये जीवाणू सक्रिय होतात आणि ते अन्नद्रव्य झाडाला पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देतात. दुसरं, झाडाला गवताचं असेल किंवा वाढलेल्या पालापाचोळाचं आच्छादन जर केलं असेल तर आपल्याला पाण्याची सुद्धा बचत होते, फळगटसुद्धा आपल्याला नियंत्रणात आणता येते. तर शेतकरी बंधूंनी एक काळजी घ्यायला पाहिजे, साधारणतः 2 इंच म्हणजे 5 सेंटीमीटरपर्यंत गव्हाचं किंवा पॅडी ज्याला आपण धान म्हणतो त्याचं जरी कुटार आपण 2 इंचाची लेअर झाडाच्या परिघामध्ये बुंद्याच्या आजूबाजूनं टाकली तर जवळपास आपल्याला 17.46% वरच्या 22 सेंटीमीटरच्या थेरात आपण पाण्याची बचत करू शकतो. आणि वाढलेला जर पालापाचोळा आपण टाकला असेल तर जवळपास 12.14% आपण पाण्याची वरच्या 22 सेंटीमीटरच्या थरामध्ये आपण बचत करू शकतो. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी फळगड नियंत्रणात आणण्यासाठी, पाण्याची बचत करण्यासाठी आच्छादन करणे हे काळाची गरज आहे. सर, आपल्या उत्तरात फळगळीचा उल्लेख येत होता, तर याबद्दलच आमचा प्रश्न आहे की फळगळ सध्या का होते आणि त्यावर काही उपाययोजना तुम्ही सुचवू शकता का? मागील 3 वर्षापासून आंब्या बहारामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला फळगळची समस्या दिसून येतात. याच्यामध्ये बरेचसे कारण आहेत. त्याच्यामध्ये एक, अन्नद्रव्य व्यवस्थापन, पुरेशा प्रमाणात झाडाला अन्नद्रव्य न मिळाल्यामुळे हे सुद्धा एक महत्त्वाचं आणि नेमकं कारण आहे. या व्यतिरिक्त कीड आणि रोग, त्यानंतर वाढलेलं तापमान उन्हाळ्यामध्ये आणि जास्त पावसाळ्यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि भारी जमीन असेल तर तिथे योग्य प्रकारे निचरा न होणे हे प्रमुख कारणं आपल्याला फळगळीच्या बाबतीत आंब्या बहारामध्ये दिसून आलेले आहे. आता यावर जर आपण थोडक्यात उपाययोजना पाहायचा प्रयत्न केला तर साधारणतः उन्हाळ्यापासून आपण जर आंब्या बहाराचं व्यवस्थापन केलं तर 15 मार्चपासून जसं तापमान वाढायला लागते त्यावेळेस आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन योग्य प्रमाणे केलं तर त्यावेळेस आपल्याला ही फळगळीची समस्या दूर ठेवता येते. दुसरा महत्त्वाचा एक कारण असं आहे का पावसाळ्यामध्ये ज्यांच्या भारीच्या जमिनी आहे तिथे निचरा होणं आवश्यक आहे. पाणी शेतामध्ये साचता कामा नये. त्याच्यासाठी 2 ओळीनंतर आपल्याला 1 फूट खोल, वरची रुंदी 1.5 फूट आणि खालची रुंदी 1 फूट अशा पद्धतीनं 2 ओळीनंतर जर काढले तर शेतातलं जास्तीचं पाणी शेताच्या बाहेर जाईल. कमी पाणी पडलं पावसाळ्यामध्ये तिथे झाडाच्या परिघामध्ये मुळल आणि झाडाला उपलब्ध होईल. हे जे कारण आहे निचरा न होणे याच्यावर सुद्धा हे चर काढणे हे काळाची गरज झालेली आहे. आणि त्यानंतर कीड आणि रोगाच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर पावसाळ्यामध्ये पाऊस जर जास्त झाला, निचरा व्यवस्थित झाला नाही तर मोठ्या प्रमाणात वॉट्रोडिप्लेडिया, कोलेट्रेटम आणि अल्टरनेरिया या प्रकारच्या बुरशी आणि चौथी फायटोप्थोरामध्ये ब्राऊन रॉट या प्रकारच्या बुरशी झाडाच्या फळावर आणि जिथं सल जास्त आहे तिथं कोलेट्रेटम, डिप्लोडिया आणि अल्टरनेरिया अशा बुरशी देतात. तर त्याचं नियंत्रण करणं सुद्धा हे गरजेचं राहते. म्हणून आणि दुसरा महत्त्वाचं किडीचं जे आहे त्याच्यामध्ये रस शोषण करणारा पतंग आहे, फ्रूट सकिंग मॉथ ज्याला आपण म्हणतो, त्याच्यासाठी उपाययोजना करताना जसं फळात गोडी आली त्यानंतर आपल्याला मिथिलोजिनालचे सापळे आवश्यक आहे.
धुऱ्यावरचं गुडवेल, वासनवेल आणि चांदवेल या वेली अल्टरनेट हाच त्या फ्रूट सकिंग मॉथच्या असल्यामुळे फळ शोषण करणाऱ्या पतंगाचा त्याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. संध्याकाळच्या वेळेस हा बगीच्यामध्ये येऊन फळांचं डॅमेज करत असल्यामुळे आपल्याला रात्रीच्या 7 ते 11च्या दरम्यान आपल्याला वाळलेला पालापाचोळा पेटवून, गवत जर पेटून धूर केला तर ही आपल्याला रस शोषण करणाऱ्या फळ मधील रस शोषण करणाऱ्या पतंगाचं आपण नियंत्रण करू शकतो. अशा पद्धतीने जर आपण कीड, रोग, त्या व्यतिरिक्त पाण्याचा योग्य प्रकारे निचरा, अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आणि ऑक्सिजनची एक महत्त्वाची गोष्ट थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करतो का बरेचदा विपरीत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, तापमानामध्ये ऑक्सिजनची कमतरता झाडामध्ये होते. त्यावेळेस 2,4-D किंवा जिब्रॅलिक ॲसिड 1.5 ग्रॅम 100 लिटरमध्ये, यासोबतच 1 किलो युरिया आणि 100 ग्रॅम कार्बॅन्डिझम याची जर फवारणी केली तर आंब्या बहारामधील होणारी जी मोठ्या प्रमाणात फळगळ आहे हे आपण नियंत्रणात आणू शकतो. तर सर, संत्रा आंबिया बहार व्यवस्थापन हा खरं तर खूप मोठा विषय आहे, पण नेमकी आणि महत्त्वपूर्ण माहिती आज आपल्या कार्यक्रमात येऊन वेळात वेळ काढून आपण दिलीत त्याबद्दल डॉक्टर राजेंद्र वानखेडे सर, आपले मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर.